नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुळजाई कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ग्रॅव्हिटेशन हा जो आपण फिजिक्सचा चॅप्टर शिकतोय त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण एस्केप स्पीड काय असतं हा लास्ट व्हिडिओ आपण इथपर्यंत बघितलं होतं लास्ट लेक्चर मध्ये. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत तर सॅटेलाइट काय असतात, त्या कशा फिरतात, त्यात प्रकार किती, सॅटेलाइट म्हणजे नेमकं काय, कशासाठी वापरतात, ते कोणत्या कोणत्या प्रकारच्या सॅटेलाइट असतात आणि सगळ्यात शेवटी त्या सॅटेलाइट वरती पाठवायच्या कशा. पण त्यापूर्वी आपल्याला सॅटेलाइटचा अर्थ कळला पाहिजे. सो आजच्या लेक्चरची सुरुवातच होणार आहे, ज्यातला पहिला क्वेश्चन असणार आहे व्हॉट इज सॅटेलाइट. एक सॅटेलाइट म्हणजे काय असतं नेमकं. व्हॉट इज अ सॅटेलाइट. तर कुठलाही एक ऑब्जेक्ट, कुठलीही एक वस्तू जी एखाद्या ग्रहाभोवती फिरत राहते त्यालाच आपण सॅटेलाइट म्हणतो. कन्फ्यूज नका होऊ. डेफिनेशन काय द्यायची आहे, एनी ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व अराउंड अ प्लॅनेट. कुठलाही एक ऑब्जेक्ट जो ग्रहाभोवती फिरत राहतो त्याला सॅटेलाइट म्हणायचंय. त्याचे एक्झाम्पल्स, पहिलं एक्झाम्पल काय आपलं तर मून इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक सॅटेलाइट आहे. तो पृथ्वीभोवती फिरतो ना, म्हणजे तो सॅटेलाइट आहे. दुसरं, पृथ्वीला एकच नॅचरल सॅटेलाइट आहे, तसे मार्सला 2 नॅचरल सॅटेलाइट आहेत. ज्युपिटरला तर जवळपास 79 सॅटेलाइट आहेत. म्हणजे आपल्याला जसा एक चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो तर ज्युपिटर भोवती जवळपास 79 एवढे नॅचरल सॅटेलाइट त्या ज्युपिटर भोवती फिरत आहेत. ज्युपिटर बद्दल बोलायला गेलं तर खूप काही आहे. ज्युपिटरचं कामही तितकंच महत्वाचं आहे आणि ज्युपिटर हा सगळ्यात इम्पॉर्टंट काम आपल्या सूर्यमालेमध्ये करतो. ते कोणतं तर आपल्या पृथ्वीला वाचवण्याचं. कसं काय हे आपण वेगळ्या सेशन मध्ये, वेगळ्या सब्जेक्ट मध्ये, वेगळ्या टॉपिक मध्ये डिस्कस करूया. पण इथं जेवढं गरजेचं आहे, एखाद्या ग्रहाभोवती एखादा ऑब्जेक्ट जर राऊंडली फिरत असेल तर त्या ऑब्जेक्टला आपण सॅटेलाइट म्हणणार आहोत. मग इथं मून इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. आता आर्टिफिशियल म्हणजे काय तर सॅटेलाइटचे 2 प्रकार, एक नॅचरल, दुसरा आर्टिफिशियल. नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या जे आपण नाही बनवले किंवा आपण पाठवले नाही फिरण्यासाठी, जो ऑलरेडी आहे, नॅचरली फिरताय. दुसरं आर्टिफिशियल, जे सॅटेलाइट आपण इथं बनवतो, अर्थवरती तयार करतो आणि नंतर त्यांना काही हाईटला पाठवून अर्थभोवती रोटेट व्हायला लावतो, रिव्हॉल्व व्हायला लावतो, म्हणजे आर्टिफिशियल सॅटेलाइट. मग अशी बरीच नावं आहेत. त्यात आपण इनसॅट हे सगळीकडे फेमस असलेलं नाव आहे, एक्झाम्पल लिहू शकता. तर याचं उत्तर मिळालं असेल व्हॉट इज सॅटेलाइट म्हणजे एनी ऑब्जेक्ट विच रिव्हॉल्व राउंड द प्लॅनेट. फक्त अर्थ म्हणू नका, एखादा ग्रह म्हणा, ग्रहाभोवती जर एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्याला सॅटेलाइट म्हणायचंय. याच्या पुढचा मुद्दा, सॅटेलाइट नंतर नॅचरल आणि आर्टिफिशियल असे आपण 2 सॅटेलाइटचे प्रकार शिकले. नॅचरल म्हणजे नैसर्गिक, आर्टिफिशियल म्हणजे मानव निर्मित, आपण तयार केलेले. याचे काही डेफिनेशन येणार नाहीये. याच्या पुढे असतात 2 प्रकार. सॅटेलाइटचे पुढे 2 प्रकार आहेत. नॅचरल, आर्टिफिशियल ते काही जास्त प्रकार आहेत, परंतु टॉपिक आपल्या सिलेबसला असणारे 2 प्रकार कोणते तर त्यातला पहिला प्रकार येतो जिओस्टेशनरी सॅटेलाइट आणि दुसरा प्रकार येतो पोलार सॅटेलाइट. आता जिओस्टेशनरी आणि पोलार याच्यामध्ये फरक काय तर पुढचा क्वेश्चन तुम्हाला असा येऊ शकतो, डिफाइन जिओस्टेशनरी सॅटेलाइट किंवा व्हॉट इज मीन बाय जिओस्टेशनरी सॅटेलाइट, कसाही प्रश्न येऊ शकतो. याचं एक्सप्लेनेशन काय. जिओस्टेशनरी, स्टेशनरी म्हणजे स्थिर. आता याची डेफिनेशन नंतर बघूया. आधी या सॅटेलाइट बद्दल एक गंमत सांगतो किंवा एक ऑब्झर्वेशन आहे. कोणतं की तुम्ही आहे त्या ठिकाणी उभारला, फक्त समोर किंवा वरती मोकळं वातावरण पाहिजे, म्हणजे पत्रे, घर वगैरे काही, तुम्ही घरामध्ये नका, बाहेर छतावरती गेलात किंवा मोकळ्या मैदानामध्ये उभारला आणि तुमच्या जवळ एक टेलिस्कोप आहे. त्या टेलिस्कोप मधून तुम्ही स्पेस कडे पाहिला तर तुम्हाला एक सॅटेलाइट दिसणार. आता समजा तुम्ही दुपारच्या वेळेस हा सॅटेलाइट टेलिस्कोपने पाहिला असेल
तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी जाऊन त्याच डायरेक्शनला पाहिल्यानंतर तो सॅटेलाइट तुम्हाला तिथेच दिसतो. तुम्ही आणखी 4 महिन्यांनी सोडा, 1 वर्षाने सोडा, 4 वर्षांनी जरी जाऊन पाहिला, परंतु जागा तीच पाहिजे आणि पाहण्याची डायरेक्शन सुद्धा तीच पाहिजे. त्यावेळेस सुद्धा तो सॅटेलाइट तुम्हाला त्याच ठिकाणी दिसतो. या सॅटेलाइट, याचा अर्थ काय? ते सॅटेलाइट थांबलेले आहे का? अजिबात नाही. का आपण थांबलोय? अजिबात नाही. आपण थांबलोय असं वाटतं, पण पृथ्वी स्वतःभोवती फिरते ना, म्हणजे आपण थांबलेलो नाहीये. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. समजा ही आपली अर्थ आहे, ही जनरली या ऍक्सिस आहे. ऍक्च्युअल नॉलेज झालं, आपण ऍझ्युम करतो की व्हर्टिकल ऍक्सिस भोवती रोटेट होते, परंतु तसं नाहीये. हे ठराविक अँगलने या प्रकारे अर्थ रोटेट होते, या प्रकारे फिरते. समजा आपण इथं आहोत, सुरुवातीला आपण इकडे पाहिलं, इथे एक आपला सॅटेलाइट दिसला. आपण थोड्या वेळाने किंवा 8-10 तासांनी आपण फिरून इथं आलो. हा स्फिअर असणार आहे. सुरुवातीला आपण इथं हा स्फिअर फिरत आपण इथं आलो, इथून इकडे पाहतोय, सॅटेलाइट या ठिकाणी दिसते. परत फिरत इकडे गेलो, इथून इकडे पाहत सॅटेलाइट या ठिकाणी दिसते. म्हणजे अर्थ स्वतःभोवती फिरते. त्यामुळे आपण सुद्धा या सरफेस वरती आहोत, आपणही फिरतोय अर्थ सोबत, रिव्हॉल्व होतोय, राऊंड होतोय. ठीक आहे. मग सॅटेलाइट आपल्याला कसा दिसतोय? कॉन्स्टंट. पण तो ऍक्च्युअली कॉन्स्टंट आहे का? अजिबात नाही. सॅटेलाइट सुद्धा अर्थ सोबत फिरतोय. याची डेफिनेशन काय सांगता येते? दिस आर्टिफिशियल सॅटेलाइट विच रिव्हॉल्व विथ टाइम पिरियड विच इज इक्वल टू टाइम पिरियड ऑफ अर्थ. जे सॅटेलाइट पृथ्वीच्या टाइम पिरियड जेवढा आहे तेवढ्याच टाइम पिरियडने फिरत आहे, याला आपण काय म्हणणार आहोत? जिओस्टेशनरी. जिओस्टेशनरी का? तर ते आपलं असं भासतात. आपण जेव्हा अर्थ वरून, सरफेस वरून त्या सॅटेलाइटचं ऑब्झर्वेशन करतो, आपल्याला असं भासतं की ते थांबलेले आहे, पण ऍक्च्युअल मध्ये थांबलेले नाहीये. थांबलेलं आहे असं भासतं, म्हणून त्याला जिओस्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे स्टॉप. थांबलेत का? नाही. अर्थ रोटेट होते. समजा ही अर्थ आहे आणि ही इथे सॅटेलाइट. हे अर्थ अशी रोटेट, सॅटेलाइट सुद्धा या प्रकारे रोटेट होत चाललेला आहे. ठीक आहे. किंवा मी अर्थ आहे, इथे सॅटेलाइट आहे, या प्रकारे फिरत आहे. जिकडे मी फिरतोय सॅटेलाइट पण तशीच. परंतु दोन्हींचा स्पीड कसा आहे? रिव्हॉल्व. अर्थचा रोटेशनचा स्पीड आणि सॅटेलाइटचा रिव्हॉल्युशनचा. रोटेशन म्हणजे स्वतःभोवती फिरणं, रिव्हॉल्युशन म्हणजे दुसऱ्या भोवती फिरणं. त्यामुळे शब्द नीट ऐका. अर्थचा रोटेशनचा स्पीड आणि सॅटेलाइटचा रिव्हॉल्युशनचा स्पीड, दोन्ही स्पीड कशी आहेत? सेम. अशा सॅटेलाइटला आपण काय म्हणणार आहोत? जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स. पुढे पोलार गार्ड नंतर जाऊया, आधी याच्याबद्दल डिस्कस करू आणखी काही डिटेलमध्ये. याची ऍक्च्युअल डेफिनेशन तुम्हाला लिहावी लागते. जर एक्झामला पेपर प्रश्न आलाच हा, डिफाइन जिओस्टेशनरी सॅटेलाइट, तर डेफिनेशन तुम्ही ऍक्च्युअली काय ना, अर्थ कळला, सॅटेलाइट थांबलेली नाहीये, फक्त थांबलेली भासते. आता मी या सॅटेलाइट कडे पाहतोय, मी इथून पाहिलं सॅटेलाइट थांबलेली आहे असं भासतं. इकडे फिरलो असं पाहतो तरी बाकीचं मला दिसत नाहीये, पण फक्त सॅटेलाइट दिसते. काय वाटणार आहे? थांबलेली आहे. इकडे आलो, सॅटेलाइट स्टॉप झालेली दिसते. म्हणजे अर्थ रोटेट होते, सॅटेलाइट पण रिव्हॉल्व होते, दोन्हींचा स्पीड सारखा आहे. ऑब्झर्व केल्यानंतर असं वाटतं की सॅटेलाइट थांबलेली आहे, म्हणून याला जिओस्टेशनरी सॅटेलाइट. हा पहिला मुद्दा. फक्त सॅटेलाइट थांबलेली आहे असं भासतं. मी परत परत म्हणतोय, भासतं. दुसरा मुद्दा, टाइम पिरियड. टाइम पिरियड आपण डेफिनेशन केलं होतं, डिफाईन केलं होतं यापूर्वी. टाइम पिरियड म्हणजे काय? तर एक राऊंड पूर्ण करायला लागलेला वेळ. मग पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वीला स्वतःभोवती फिरत असताना किती वेळ लागतो एक राऊंड पूर्ण करायला? 24 तास. मग याचा अर्थ जिओस्टेशनरी सॅटेलाइटला सुद्धा पृथ्वीभोवती एक राऊंड पूर्ण करायला किती वेळ लागणार आहे? 24 तास. मग इथं दुसरा मुद्दा काय सांगता येतो? टाइम पिरियड ऑफ जिओस्टेशनरी सॅटेलाइट इज 24 hours किंवा इज इक्वल्स टू टाइम पिरियड ऑफ रोटेशन ऑफ द अर्थ. नॅचरल सॅटेलाइट, जिओस्टेशनरी सॅटेलाइटचा टाइम पिरियड हा पृथ्वीच्या रोटेशनच्या टाइम पिरियड एवढाच आहे, म्हणजे 24 तास आहे. पुढचा मुद्दा, जिओस्टेशनरी सॅटेलाइट कशासाठी वापरतात?
लास्ट मुद्दा यातला, जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स रिव्हॉल्व ऑन इक्वेटोरियल प्लेन. रिव्हॉल्व राउंड. जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स रिव्हॉल्व ऑन इक्वेटोरियल प्लेन with same sense as that of the earth rotates. With same sense as that of the earth rotates. Dot. याचा अर्थ काय? अर्थ ज्या डायरेक्शन मध्ये फिरत आहे स्वतःभोवती त्याच डायरेक्शन मध्ये जिओ स्टेशनरी सॅटेलाइट सुद्धा फिरत आहे. 3 पॉइंट गरजेचे, एवढे लिहिणं गरजेचं आहे. पहिला पॉइंट, इफ वी ऑब्झर्व सॅटेलाइट इट अपियर्स ऍज स्टेशनरी. आहे का ती? नाहीये, पण भासते, अपियर होते, फक्त भासते आपल्याला की स्टेशनरी आहे. दुसरा मुद्दा टाइम पिरियडचा. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट आणि अर्थच्या रोटेशनचा टाइम पिरियड हा सेम असला पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, ज्या डायरेक्शन मध्ये अर्थ रोटेट होते त्याच डायरेक्शन मध्ये सॅटेलाइट सुद्धा रिव्हॉल्व होत राहणार आहे. हा तिसरा मुद्दा. मग ह्या सॅटेलाइटला काय म्हणायचंय? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. पुढचा, पोलार सॅटेलाइट्स. पोलार सॅटेलाइट्स काय असतात? तर यात परत असे दोन ते तीन मुद्दे तयार करायचे. पोलार सॅटेलाइट्स मध्ये पहिला मुद्दा येतो, हाईट ऑफ द पोलार सॅटेलाइट इज अबाउट 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर. म्हणजे उंची जी आहे सरफेस पासून जी हाईट असणार आहे, हा आपला सरफेस आहे, इथून जी हाईट असणार आहे ती 500 किलोमीटर ते 800 किलोमीटर या रेंज मध्ये जे सॅटेलाइट फिरत आहेत त्यांना पोलार सॅटेलाइट म्हणायचं. पुढचा मुद्दा, टाइम पिरियड ऑफ पोलार सॅटेलाइट्स इज अप्रॉक्सिमेटली 85 मिनिट्स. शॉकिंग आहे. म्हणजे काय? तर पृथ्वीभोवती एक राऊंड पूर्ण करायला या पोलार सॅटेलाइटला किती वेळ लागतो? तर फक्त 85 मिनिटाच्या जवळपास. आता थोडीशी उंची वाढली, टाइम पिरियड थोडासा वाढणार आहे, परंतु जास्त फरक पडणार नाही, कारण हे 500 ते 800च्या रेंज मध्ये. 800 पेक्षा जास्त हाईट जाणार नाहीये, 500 पेक्षा कमी असणार नाहीये. त्यामुळे टाइम पिरियडचा थोडाफार म्हणजे 90 पर्यंत किंवा 80 पर्यंत कमी होऊ शकतो, 90 पर्यंत जास्त जाऊ शकतो, या प्रकारे चेंज होऊ शकतं. आपण नियर अबाउट अप्रॉक्सिमेटली 85 मिनिट्स म्हणतो. याचा अर्थ काय? तर एका दिवसामध्ये म्हणजे 24 तासामध्ये एक पोलार सॅटेलाइट पृथ्वीवरती 16 चक्कर कंप्लीट, 16 राऊंड कंप्लीट करू शकते. 16 रिव्हॉल्युशन्स एका दिवसामध्ये कंप्लीट करू शकते. म्हणजे पृथ्वीवरचा एक भाग जर, एक पार्ट, एक एरिया जर ऑब्झर्व करायचा असेल पोलार सॅटेलाइटने, तर एका दिवसामध्ये तो एरिया 16 वेळेस पाहता येतो, ऑब्झर्व करता येतो. हा पुढचा मुद्दा. पुढे अर्थ जी आहे ती कशी रोटेट होते? तर ईस्ट टू वेस्ट. परंतु पोलार सॅटेलाइट ह्या ईस्ट टू वेस्ट न होता नॉर्थ टू साऊथ पोल या प्रकारे रिव्हॉल्व होतात. नॉर्थ टू साऊथ पोल्स या डायरेक्शन मध्ये रिव्हॉल्व होतात, म्हणून यांना पोलार सॅटेलाइट असं म्हटलं जातं. ओके, एवढंच जास्त इम्पॉर्टंट होतं. काय काय? जिओ स्टेशनरी का? ऑब्झर्व केल्यानंतर स्टेशनरी आहेत असं वाटतं म्हणून जिओ स्टेशनरी. यांचा टाइम पिरियड 24 तास. यांची डायरेक्शन तीच असणार जी अर्थची डायरेक्शन म्हणजे इक्वेटोरियल प्लेनवरती फिरतात. पण पोलार मध्ये यांची पहिल्यांदा उंची सांगायची 500 ते 800च्या रेंज मध्ये. टाइम पिरियड किती असणार यांचा? 85 मिनिट्स. आणि एका दिवसामध्ये 16 राउंड्स कंप्लीट करू शकतात. बर, पुढचा मुद्दा याचा, हे नॉर्थ टू साऊथ या प्रकारे फिरतात. पोल्स, नॉर्थ टू साऊथ पोल या प्रकारे फिरतात. हे असे 3-3 मध्ये दोन्ही मध्ये सांगायचे. कधी कधी तुम्हाला दोन्ही मधलं डिफरन्शिएट, डिस्टिंग्विश सुद्धा विचारलं जाऊ शकतं. अर्थ कळलास. आता पुढचा प्रश्न येतो, व्हॉट आर दी ऍप्लिकेशन्स ऑफ सॅटेलाइट. सगळ्यात महत्वाचा प्रश्न. ठीक आहे, सॅटेलाइट काय असतं? तर पृथ्वीभोवती फिरणाऱ्या ऑब्जेक्टला, प्लॅनेट भोवती फिरणाऱ्या ऑब्जेक्टला आपण सॅटेलाइट म्हणतो. यात दोन, एक नॅचरल, दुसरा आर्टिफिशियल. नॅचरल निसर्गाने दिलेला आहे चंद्र, परंतु आर्टिफिशियल म्हणजे आपण तयार करणार आहे. आपण आर्टिफिशियल मध्ये दोन टाईप आहेत, जिओ स्टेशनरी आणि पोलार. बर, हे वेगवेगळे सॅटेलाइट का बनवायचे? पहिला सॅटेलाइट बनवायच्याच का? हे सगळं कशासाठी? म्हणजे ऍप्लिकेशन. तर पहिलाच मुद्दा आहे ऍप्लिकेशन मध्ये
रेडिओ वेव्हज किंवा टेलिव्हिजनच्या वेव्हज ह्या एका जागेवरून दुसऱ्या जागी पाठवण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी सॅटेलाइटचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, कुठल्याही शहरामध्ये, पृथ्वीवरच्या कुठल्याही एरियामध्ये चालू असलेली क्रिकेट मॅच किंवा फुटबॉल मॅच आपण लाईव्ह पाहू शकतो. फक्त घडण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये 8 ते 10 सेकंदाचा फरक असतो. एवढ्या कमी वेळेमध्ये तिथं जे चालू आहे ते आपण घर बसल्या टीव्हीवरती पाहू शकतो. बातम्या टीव्हीवरती अथवा रेडिओवरती, रेडिओ सहसा कोणी वापरत नाही, परंतु या प्रकारच्या वेव्हज ट्रान्सफर करण्याचं काम सॅटेलाइटचं असतं. हा पहिला ऍप्लिकेशन. सॅटेलाइट्स आर युज्ड टू ट्रान्सफर टेलिव्हिजन्स अँड रेडिओ वेव्हज फ्रॉम वन प्लेस ऑफ द अर्थ टू अनदर प्लेस. पहिला होता. दुसरा, सॅटेलाइट्स आर ऑल्सो युज्ड फॉर वेदर फोरकास्ट, म्हणजे हवामान अंदाज. जे काही हवामान चेंज होतं ते पुढे उद्या किंवा 24 तासानंतर, 48 तासानंतर, 1 महिन्यानंतर हे कसं असू शकेल याचा अंदाज लावण्यासाठी सुद्धा सॅटेलाइट वापरता येतात. पुढचा, नेव्हिगेशन पर्पज. नेव्हिगेशन म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये, स्मार्टफोन्समध्ये गुगल मॅप्स असतं, म्हणजे हे मॅप वापरण्यासाठी, डायरेक्शन कळण्यासाठी सुद्धा सॅटेलाइटचा उपयोग करता येतो. असे बरेच युजेस आहेत जे तुमच्या बुक्समध्ये दिलेले आहेत. वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळे मुद्दे असतील, काही बुक्समध्ये कॉमन पॉइंट्स असू शकतात, पण सॅटेलाइटचा उपयोग हा सगळ्याच गोष्टींसाठी होतो. फॉर एक्झाम्पल, इंटरनेट वापरता तुम्ही, मोबाईल वापरता, ह्या सगळ्यांसाठी या प्रकारच्या वेळेला टेलिकम्युनिकेशन असं म्हणतात, तर याच्यासाठी सुद्धा सॅटेलाइटचाच उपयोग होतो. इथं आपण 4 मुद्दे कव्हर केलेले आहेत, पण फक्त हे 4च नाही, असे बरेच मुद्दे आहेत, बरेच युजेस आहेत सॅटेलाइटचे. त्या कारणासाठी मिलिटरी पर्पज आहे, असे बरेच मुद्दे. ठीक आहे, तर सॅटेलाइट काय असतं, त्याचे प्रकार. आर्टिफिशियल मध्ये 2 प्रकार, जिओ स्टेशनरी आणि पोलार. त्यांचा उपयोग हे एवढं शिकून झालं. आता येऊया आपल्या टॉपिक कडे की या चॅप्टर मध्ये नेमका आपला सॅटेलाइट म्हणजे इथं नेमका याचा संबंध काय आला. तर क्वेश्चन आहे, एक्सप्लेन हाऊ 2 स्टेज रॉकेट इज यूज्ड फॉर लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट. किंवा याला ऑब्लिक असा पण प्रश्न पडतो, व्हाय मिनिमम 2 स्टेज रॉकेट इज यूज्ड टू लॉन्च द सॅटेलाइट. आता आपण आर्टिफिशियल मध्ये बोलणार आहे, म्हणजे प्रश्नाचा अर्थ काय, तर अर्थच्या सरफेसवरून हाईटला सॅटेलाइट पाठवायचे आणि फक्त पाठवून उपयोग नाही, त्याला राऊंड फिरत ठेवायचंय. फक्त पाठवली, सगळं संपलं, ते परत माघारी येईल ना जमिनीवरती, परंतु येऊ नये, मग ते फिरत राहण्यासाठी कमीत कमी 2 स्टेजचं रॉकेट वापरणं गरजेचं आहे. ते का आणि कसं हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया की सॅटेलाइट नेमक्या लॉन्च कशा करायच्या असतात आणि त्यासाठी रॉकेट जे आहे ते कमीत कमी 2 स्टेजच का असावं, त्यापेक्षा कमी, जास्त असेल तर चालेल, पण एका स्टेजचं रॉकेट वापरून काय घडतं, काय प्रॉब्लेम येतात, याबद्दल डिटेल स्टडी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.